नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 40 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे आणि आपल्याला 40 पैकी किती प्रश्नांची उत्तरे एकदम बरोबर आलीत नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणास दिला होता? इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणास दिला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाना जगन्नाथ शंकर सेठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 2 मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाना जगन्नाथ शंकर सेठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 1862 मध्ये मुंबई कायदेमंडळाचे पहिले सभासद खालीलपैकी कोण होते? 1862 मध्ये मुंबई कायदेमंडळाचे पहिले सभासद खालीलपैकी कोण होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाना जगन्नाथ शंकर सेठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 शाळेमध्ये शिक्षण घेत असताना मराठी व्याकरणाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते? शाळेमध्ये शिक्षण घेत असताना मराठी व्याकरणाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दादोबा पांडुरंग तरखडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणारे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीद वाक्य होते? इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणारे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीद वाक्य होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सुधारक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 रमाबाईला पंडिता आणि सरस्वती या पदव्या पुढीलपैकी कोठे देण्यात आल्या होत्या? रमाबाईला पंडिता आणि सरस्वती या पदव्या पुढीलपैकी कोठे देण्यात आल्या होत्या? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोलकाता या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठाने LLD ही पदवी देऊन सन्मानित केले होते? महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठाने LLD ही पदवी देऊन सन्मानित केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई विद्यापीठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 गणित विषयामध्ये रॅगलर ही पदवी मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन पुढीलपैकी कोण होते? गणित विषयामध्ये रॅगलर ही पदवी मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती खालीलपैकी कोण होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 1950 मध्ये जगदंब कुष्ठ निवासाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? 1950 मध्ये जगदंब कुष्ठ निवास यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 काकोरी कटाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? काकोरी कटाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्रशेखर आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 प्रामाणिकपणा हे खालीलपैकी कोणते नाम आहे? प्रामाणिकपणा हे खालीलपैकी कोणते नाम आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भाववाचक नाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 रॉबर्ट क्लाइव्ह याने 1765 मध्ये कोणत्या राज्यामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली होती? रॉबर्ट क्लाइव्ह याने 1765 मध्ये कोणत्या राज्यामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था ही अस्तित्वात आणली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बंगालमध्ये या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
प्रश्न क्रमांक 16 इंग्रजांनी जहांगीर बादशाहकडून कोणत्या ठिकाणी वकार स्थापन करण्याची परवानगी मिळवली होती? इंग्रजांनी जहांगीर बादशाहकडून कोणत्या ठिकाणी वकार स्थापन करण्याची परवानगी मिळवली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सुरत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 वास्को द गामा याने कालिकत येथील कोणत्या राज्याकडून व्यापारी सवलती मिळवल्या होत्या? वास्को द गामा याने कालिकत येथील कोणत्या राज्याकडून व्यापारी सवलती ह्या मिळवल्या होत्या? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 झामोरीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी नंदुरबार जिल्ह्याच्या सरहद्दीवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? खालीलपैकी नंदुरबार जिल्ह्याच्या सरहद्दीवरून खालीलपैकी कोणती नदी ही वाहते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष खालीलपैकी कोणी स्थापन केला होता? फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष खालीलपैकी कोणी स्थापन केला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नेताजी सुभाषचंद्र बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 व्हॉल्टियर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला होता? व्हॉल्टियर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कॅन्डिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रामधील हरिहरेश्वर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रामधील हरिहरेश्वर हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 समुद्र किनारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशामधून केली होती? महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशामधून केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दक्षिण आफ्रिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये साराबंदी चळवळ सुरू केली होती? शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये साराबंदीची चळवळ ही सुरू केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 खेडा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महावीर वर्धमान हे जैन धर्मियाचे कितवे तीर्थकार होते? महावीर वर्धमान हे जैन धर्मियाचे कितवे तीर्थकार होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 24वे तीर्थकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. 25 पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोपरकनीस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 तापी खोऱ्यामधील जमिनीचा आकार सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे? तापी खोऱ्यामधील जमिनीचा सर्वसाधारण उतार हा खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम दिशेला आहे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भव्य स्नानागृहाचे अवशेष खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडले होते? भव्य स्नानागृहाचे अवशेष खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मोहनजोदडो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इलियड आणि ओडिसी या महाकाव्याची निर्मिती खालीलपैकी कोणी केली होती? इलियड व ओडिसी या महाकाव्याची निर्मिती खालीलपैकी कोणी केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 होमर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑक्टोबर ते मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारताने 1969 मध्ये कोणत्या ठिकाणाहून पहिला अग्निबाण अवकाशामध्ये सोडला होता? भारताने 1969 मध्ये कोणत्या ठिकाणावरून पहिला अग्निबाण हा अवकाशामध्ये सोडला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 थुंबा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 आर्याची कुटुंब व्यवस्था खालीलपैकी कोणत्या पद्धतीची होती? आर्याची कुटुंब व्यवस्था खालीलपैकी कोणत्या पद्धतीची होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पितृसत्ता कुटुंब पद्धती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्ये खालसा केली होती? सन 1848 ते 1856 या काळामध्ये अनेक राज्ये खालसा खालीलपैकी कोणी केली होती?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणी छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणी छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बराकपूर छावणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेमध्ये आपले विचार मांडलेले आहेत? गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेमध्ये आपले विचार हे मांडलेले आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पाली भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना खालीलपैकी कोणी आखली होती? चितगाव येथील शस्त्रागारावर हल्ल्याची योजना खालीलपैकी कोणी आखली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सूर्य सेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कोणते अवकाश प्रक्षेपण केंद्र हे 1971 मध्ये उभारण्यात आले होते? भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील कोणते अवकाश प्रक्षेपण केंद्र हे 1971 मध्ये उभारण्यात आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 श्रीहरिकोटा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मानवी जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीमधील कोणत्या अक्षराशी मिळता जुळता आहे? मानवातील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीमधील कोणत्या अक्षराशी मिळता जुळता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 विद्युतधारा मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे? विद्युतधारा मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एम्पियर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.